पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो की खारघरमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 5 मध्ये ज्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने प्रचार सुरू आहे, घरोघरी प्रचार सुरू आहे, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय आपण जाणून घेणार आहोत। महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून आपल्या सोबत आहेत लीनाताई गरड असतील, अनिताताई भोसले असतील, त्यानंतर सोमनाथ म्हात्रे असतील किंवा आमचे उत्तमराव मोरवेकर असतील। ज्या पद्धतीने आज प्रचार सुरू आहे खारघर सेक्टर 7 मध्ये, तरी कशा प्रकारे प्रचार करताय, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? महापालिका निवडणूक आता सध्या आहे 2 दिवसावरती, पण लोकांसाठी ज्वलंत प्रश्न जो आहे तो आहे मालमत्ता कराचाच प्रश्न भरपूर आहे। पाणी समस्या आहे, प्रदूषण आहे, तसं तर रोडचे प्रश्न आहेत, पण सर्वात ज्वलंत प्रश्न जो आहे तो आहे मालमत्ता कराचा। आणि लोक भरपूर नाराज आहेत ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी महापालिकेने जो अन्यायकारक पद्धतीने डबल टॅक्स लावलेला आहे त्याला भरपूर विरोध आहे। आणि मी 100% गॅरंटी देते की आम्ही सतत आल्याच पहिल्या महासभेमध्येच म्हणजे 31 जानेवारी 2026 पूर्वीच जो काही डबल टॅक्स महापालिकेने लावलेला आहे तो पूर्णपणे रद्द करू, तसेच 129 अ कलम लागू करून 65% कर सवलत मिळवून देऊ, शास्ती पेनल्टी व्याज जे काही लावलं संपूर्णपणे माफ करू आणि ज्यांनी कोणी टॅक्स भरला असेल त्यांचा टॅक्स ऍडव्हान्स टॅक्स म्हणून महापालिकेकडे जमा राहील, म्हणजे त्यांना पुढील 3 ते 4 वर्ष कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही। हे मी शपथ घेते, हमी देते आणि गॅरंटी देते। कॉलनी फोरमच्या माध्यमातून आपण पाहिलं की ज्या पद्धतीने आपण जनजागृती केलेली आहे, मालमत्ता कराचा मुद्दा असेल, पाण्याचा मुद्दा असेल, पनवेल महापालिका क्षेत्राने विशेषतः खारघरचा आपण जर बोलायला लागलं, काय लोकांचा ह्या प्रचाराला किंवा तुमच्या ज्या मुद्द्यांवरती कसा प्रतिसाद मिळतोय, लोक आहेत सोबत कशा पद्धतीने? खूप छान रिस्पॉन्स लोकांचा आहे, लोक त्रस्त झालेली आहेत। ज्या पद्धतीने कारभार सत्ताधाऱ्यांचा चालू आहे, रस्त्यांचा विषय म्हणा, इतकं बेकार पद्धतीने भ्रष्टाचार चालू आहे, थुकपट्टीचं काम चालू आहे, लोकांना कळत आहे, जनता सुज्ञ आहे, त्यांना समजत आहे, म्हणून जनता आमच्या सोबत आहे। पाणी प्रश्न लोक तरसलेत पाण्यासाठी, टँकर माफिया आपली TIP कंपनी आहे, आमदारांची टँकर कंपनी आहे, त्याच्यामुळे जनतेला हे पण कळतंय की टँकर पुरवणारी कुठली कंपनी आहे ही जनतेला माहिती आहे, रोडची कामं कोण घेत आहे ही जनतेला माहिती आहे, त्याच्यामुळे जनता आमच्या सोबत आहे। ज्या पद्धतीने पाहिलं की प्रचाराच्या याच्यामध्ये AI चा वापर केलेला जातोय, काही व्हिडिओज आपले स्वतःचे प्रसिद्ध होत आहेत, तर त्याबद्दल काय प्रतिक्रिया आपली? हे बघा, ते त्यांचं काम करणार, आम्ही आमचं काम करतोय, जनतेला माहिती आहे कोण योग्य आहे ते। या होत्या लीनाताई गरड। आपल्यासोबत सोमनाथ म्हात्रे, ते खारघर ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून, सरपंच म्हणून त्यांची कारकीर्द होते आणि गेली अनेक वर्ष खारघर शहरामध्ये ते कार्यरत आहेत। साहेब, ज्या पद्धतीने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण विकास केला, निवडणुकीच्या मैदानामध्ये आहात, तर कसं पाहताय निवडणुकीला? निवडणुकीला रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि लोकांचा खूप प्रतिसाद आहे निवडणुकीला, कारण की ज्याप्रमाणे ज्या सत्ताधाऱ्यांनी काहीच केलं नाही, गटर मीटर आणि काहीच कोणतंच काम केलं नाही, लोकांचे फोन पण साधे फोन पण रिसिव्ह केले नाही, त्याच्यामुळे यांना सर्व जड जाणार आहे। यावेळी मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही? मतदारांना आव्हान एकच करेन की यावेळेला आम्हाला एक संधी द्या, मशाल समोर बटन दाबून आमचे 4 उमेदवार आहेत, लीना गरड मॅडम, अनिता भोसले मॅडम, उत्तम मोरवेकर आणि मी स्वतः सोमनाथ म्हात्रे, तर मतदारांना आव्हान करेन की मशाली समोर बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा। धन्यवाद। आपल्यासोबत उत्तम मोरवेकर आहेत, जे उमेदवार आहेत या प्रभागातले। उत्तमराव, काय अपील कराल लोकांना? मी लोकांना एवढेच सांगेन की तुम्ही त्यांना संधी देऊन बघितली, त्याही तुमची कुठलीच कामं केली नाही, आता आम्हाला संधी द्या, आमच्याकडनं काय काय कामं होतात ती बघा। धन्यवाद। आपल्यासोबत आहेत अनिताताई भोसले मॅडम, काय सांगाल लोकांना, काय आवाहन कराल? नमस्कार, मी अनिताताई भोसले, प्रभाग क्रमांक क मधून निवडणूक लढवत आहे। मी मतदारांना एवढंच आवाहन करेन की आम्हाला एक संधी देऊन बघावी, कारण आताच मी एक व्हिडिओ बघितला की ते बोलतात की निवडून आल्यानंतर हे काही काम करत नाही, म्हणजे याचाच अर्थ आहे की आम्ही निवडून येणार आहे आणि त्याची भीती यांना पडलेली आहे। आणि ते टॅक्सचा आम्ही टॅक्सला जो विरोध करतोय त्यांना एवढं जड जाणार आहे की त्यांना परत त्यांची तिजोरी भरता येणार नाही, त्यामुळे आमच्या विरोधात ते खूप बोलत आहेत। आणि ते म्हणतात की आणि त्यांना समजत नाही की केंद्र लेवलवरचे मुद्दे काय असतात आणि लोकल लेवलवरचे मुद्दे काय असतात, त्यांना एवढी भीती पडली, त्यामुळे त्यांनी देवाभावला बोलवलं इथं। हे कळायला पाहिजे पब्लिकला, आणि पब्लिक पण आमच्या सोबत आहे आणि मशालच निवडून येणार आहे। आपली निशाणी महाविकास आघाडीचा, लीना मॅडम आगे बढ़ो। या पद्धतीने
पद्धतीने आपण पाहिलं की मॅडमनी बॉन्डचा उल्लेख केला. ताई, ज्या पद्धतीने तुम्ही बॉन्डवरती लिहून लोकांना शब्द दिलेला आहे, अभिवचन दिलेलं आहे की आम्ही मालमत्ता कर कमी करू, हे काय प्रकरण आहे? आम्ही बॉन्ड पेपरवर लिहून दिलेलं आहे. आमची सत्ता आल्याच आम्ही मालमत्ता कर कमी करू. कारण मालमत्ता कर लावण्याचा अधिकार हा नगरसेवकांना असतो. मालमत्ता कर किती आकारला गेला पाहिजे महापालिकेमध्ये, त्याचा अभ्यास त्याचा अभ्यास आणि त्याचा अधिकार हा संपूर्णपणे नगरसेवकांचा असतो. काय आव्हान कराल माझ्या मतदारांना साधारणतः? मी मतदारांना हेच आवाहन करेन की आमची महाविकास आघाडीचे उमेदवार सर्व निवडून द्या, सत्ता आमची आणा, जेणेकरून आम्हाला मालमत्ता करावरती काम करता येईल आणि आपला मालमत्ता कर कमी करता येईल. धन्यवाद. या होत्या लीनाताई गरड. खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक 5 मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे. ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला एक आगळा वेगळा प्रचार पाहायला मिळतो. ज्या पद्धतीनं अभिवचन किंवा वचन मॅनिफेस्टो असतो, विशेषतः महाविकास आघाडीच्या ह्या उमेदवारांनी बॉन्ड पेपरवरती 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती मालमत्ता कर कमी करू असं लिखित त्यांनी आश्वासन दिलेलं आपण पाहू शकता. ज्या पद्धतीनं मालमत्ता करायचं हे आश्वासन लोकांना ते किती स्वीकृत राहील हे पाहायला मिळेल. परंतु महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आपण विजयी करा, मालमत्ता करा असेल, पाण्याचा प्रश्न असेल, सर्व नागरिक सुविधा आम्ही काटेकोरपणे नक्की देऊ असा विश्वास लीनाताई गरड यांनी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद.